नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहतोय दुर्गे दुर्गटभारी. गेली अनेक दिवसांना आपण पाहतोय आदिशक्तीचा जागर होतोय. तिच्या प्रत्येक सामर्थ्याचं, शक्तीचं आणि भक्तीचं स्वरूप आळवलं जातंय. पूजा अर्चा होतीये. अर्थातच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कात्यायनी, कालरात्री, सिद्धिदात्री, महागौरी, कुष्मांडा, स्कंदमणा ह्या सगळ्या रूपांची जी उत्तम प्रतीकं जी आहेत, जिनी विविध असुरांना नष्ट करून एक शक्तीचं आणि सामर्थ्याचं दीप ज्योत आपण ज्याला म्हणतो जी प्रज्वलित केली. आणि आज तीच ज्योती प्रत्येक महिलेच्या स्वरूपातून म्हणजे दुर्गेच्या रूपातून आधुनिक युगात देखील तशीच तेवत आहे. आणि अशाच आधुनिक युगातल्या दुर्गा आम्ही तुमच्या भेटीस आणतो आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवास त्यांच्याच मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अशीच एक दुर्गा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. अर्थातच ती पत्रकारिता क्षेत्रातली आहे. लेखणी तिच्या हातात आहे आणि या लेखणीच्या माध्यमातून ती ज्या अनिष्ट रूढी असतील, परंपरा असतील किंवा ज्या समाजातल्या विघातक वृत्ती असतील, प्रवृत्ती असतील त्यांच्यावर घात करते, घाव करते आणि तुमच्यापर्यंत यथोचित योग्य ती माहिती पोहोचवते. अर्थात ती दुर्गा म्हणजेच प्रज्ञा केळकर सिंग, जी आत्ता दैनिक पुढारीमध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून, सिनियर रिपोर्टर म्हणून काम करते. प्रज्ञा, सिटी नाऊमध्ये तुझं हार्दिक स्वागत. अर्थात अगदी पुरेशी ओळख मी छोटीशी दिलेली आहे, पण ह्या सिनियर रिपोर्टिंग पुढारीपर्यंत पोहोचताना किंवा या आत्ता तू जे काम करतेस तो जो सगळा प्रवास आहे तो काही इतका सोपा नाही. गेली अनेक वर्ष तू या क्षेत्रात कार्य करतेस. नक्की तुझं नेमकं म्हणजे जन्म कुठं झाला, शालेय शिक्षण कुठं झालं, तिथून हा सगळा प्रवास मांड. बरोबर. नमस्कार. सर्वप्रथम सिटी नाऊचे प्रचंड आणि खूप चांगले आभार आणि संदीप तुझेही आभार. जसं संदीपने सांगितलं की पत्रकारितेमध्ये काम करताना लेखणी हे शस्त्र हातात घेऊन जेव्हा आम्ही समाजात वावरत असतो तर हा प्रवास अजिबातच सोपा नसतो. अनेक खडतर वाटा यामध्ये असतात, अनेक अडथळे येत असतात. तर ते पार करून जाणं हेच मोठं आव्हान असतं. आणि पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे की रोज वेगवेगळी आव्हानं निर्माण होतात. तर जसं तू विचारलंस की मी प्रज्ञा केळकर आधीची, पिंपरी चिंचवडमध्ये निगडी इथं माझा जन्म झाला. घरात आम्ही आई, बाबा, मी आणि माझी मोठी बहीण. आणि मी नेहमी लोकांना जेव्हा सांगत असते, अजूनही मी काही जणांशी बोलताना ज्या मुलगा नाही, मुली, मग तुम्ही दोघी बहिणी कसं वाढवलत वगैरे, तर मी म्हटलं हा प्रश्नच आमच्यासमोर कधी आला नाही. कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यासमोर ही कधी चौकटच आखली नाही की तुम्ही मुली आहात किंवा मुलगा नाही आहे. ही कधी चौकटच आम्ही कधी अनुभवलीच नाही. त्यांनी आम्हाला कायम अवकाश मोकळं करून दिलं, कायम स्वतःला मांडण्याची संधी दिली आणि तो आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण केला. तुझ्यासाठी पहिली दुर्गा तुझी आईच आहे. अगदी अगदी. मी आता तिथेच येणार होते की माझ्या आईकडूनच मी माझ्यामध्ये आलेला आत्मविश्वास आणि आव्हानांवर मात करण्याची सवय ही सगळी मी माझ्या आईकडून शिकले. माझ्या आईचं थोडंसं अगदी 2 मिनिटात बॅकग्राऊंड सांगते. ती मूळची मिरजची, सांगली मिरजकडची. तर ती FYBA असताना तिचं लग्न झालं. त्याच्यानंतर लगेचच ताईचा जन्म आणि 3 वर्षात माझा जन्म. तर त्या सगळ्यामध्ये तिचं शिक्षण राहिलं होतं, ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. तर जेव्हा मी 4थीत होते आणि ताई माझी 7वीत होती तर तेव्हा माझ्या आईने SNDT कॉलेजमधून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि आईला वाचनाची प्रचंड आवड, मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आणि प्रभुत्व. त्यामुळे आपण लहान मुलांना जसं शिकवतो अ आ इ ई, तर मला लहानपणापासून कधीच आठवत नाही की मी बाराखडी शिकले. तर मी शिशु वर्गात वगैरे असताना मी थेट वर्तमानपत्रच वाचायला शिकले. आणि बहुतेक असं आता म्हणतात की तेव्हाच बहुतेक माझ्या करिअरचा कुठेतरी अप्रत्यक्षपणे तेव्हा वर्तमानपत्र वाचायला शिकलीस आणि आता वर्तमानपत्र तू लिहिलेल्या बातम्या वाचतात. कसा बघणार. हो. आणखी एक तुम्हाला म्हणजे प्रज्ञाबद्दल वैशिष्ट्य असं सांगतो, ती मुळातच BSc ची स्टुडंट आहे. BSc ची पदवी बायोटेक्नॉलॉजी या विषयात आणि नंतर थेट जर्नलिझम, मास कम्युनिकेशन. हा एवढा ड्रास्टिक चेंज कसं काय केला? अगदी 10वी नंतर सायन्स साईडला जावं, चांगले मार्क मिळाले की सायन्स साईडला जावं हा एक प्रघातच आहे. हो, अगदी अगदी. आणि मला 10वीला 84% मिळाले. त्यानंतर माझ्या आई बाप्पांची असं हे होती, इच्छा होती की मी सायन्स साईडला जावं. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट हे आता जे फॅड आलेलं आहे तर ते तेव्हापासून सुरू होतं. तर मला अजूनही आठवते की फर्ग्युसन कॉलेजला ती ॲप्टिट्यूड टेस्ट झालेली आणि मला पण आईमुळे लहानपणापासून लेखनाची आणि वाचनाची आवड लागलेली. तर त्यामुळे तिथे जी ॲप्टिट्यूड टेस्ट झाली तर त्याच्यामध्ये असा रिझल्ट आला की ही वाचन आणि लेखन क्षेत्रामध्येच ही करिअर करेल. आणि ते कुठेतरी डोक्यात तेव्हा बसलेलं होतं. त्यानंतर 11वी 12वी सायन्स साईडला गेले. त्याच्यानंतर FYला मी BScला मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला ॲडमिशन घेतलं. तिथे मी BSc बायोटेक्नॉलॉजी वोकेशनल केलं. युनिव्हर्सिटीमध्ये मी 3री आले होते बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि त्यानंतर तेव्हा ते क्षेत्र खूप इमर्जिंग होतं. अजूनही बायोटेक्नॉलॉजीला खूप जास्त स्कोप आहे.
सो आईची तेव्हा इच्छा होती की मी MSc करावं आणि त्यापुढे मग मी PhD वगैरे अशा त्या रांगेत जावं. पण तो किडा एक असतो, तर तो कुठेतरी हे सगळं करत असताना आतमध्ये वळवळत होता. आणि मग छोटीशी गंमत सांगायची म्हणजे मी जर्नलिझमला मला जायचं होतं हे कुठेतरी डोक्यात होतं. तर माझी MSc मायक्रोबायोलॉजीची प्रवेश परीक्षा आणि रानडे इन्स्टिट्यूटची जर्नलिझमची प्रवेश परीक्षा एकाच दिवशी होत्या आणि एकाच वेळेत होत्या. पण मला आईने सांगितलं होतं की नाही, तुला मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी याच फील्डला जायचं आहे. सो मी रानडेची परीक्षा देऊ शकले नाही. आणि त्यानंतर मी मग ती परीक्षा दिली. त्या प्रवेश परीक्षेत मी पासही झाले. त्यानंतर तरीही डोक्यातून तो जर्नलिझमचा विचार काही जात नव्हता. आणि अचानक एक दिवस मी पेपरमध्ये ॲड पाहिली की मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सुद्धा नवीन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे. तर मग आणखी मला थोडी चालना मिळाली. ती आणखी तो किडा असा जो कुठेतरी मी दाबला होता तो पुन्हा एकदा वर आला. आणि गंमत सांगायची तर मी माझ्या वडिलांना फोन केला आणि मी असं सांगितलं की तिथे हे आहे. तर वडील म्हणाले की आई चिडेल, तू फॉर्म भरून ठेव, तुझी इच्छा म्हणून, आपण नंतर बघू काय करायचं. म्हणून मग मी आईला न सांगताच फॉर्म भरला. मी तिथली प्रवेश परीक्षा दिली, तिथे मी पास झाले. तिथे इंटरव्ह्यू झाले. तर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडमनी पण मला विचारलं होतं की बायोटेक्नॉलॉजी सोडून इकडे कुठले तुला भिकेचे डोहाळे लागले. मला प्रश्न हेच म्हणायचं आहे की तू बायोटेक्नॉलॉजीमध्ये तिथे जो काही केलंस किंवा पदवी केलीस, तर तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्यांना मारण्याचं सोडून तू समाजातला अपप्रवृत्तीचा व्हायरस मारण्याचा प्रयत्न केलास. आणि अगदी सो मी आता म्हटलं त्याप्रमाणे मग मी आईला मनवलं. मी थोडी चिडली आई, थोडे वाद झाले. पण मी आईला म्हटलं की हा सगळा आत्मविश्वास आणि जे काही स्वतःला हवंय ते करण्याची जी जिद्द आहे ती मी तुझ्याकडूनच घेतलेली आहे. सो मला आता त्या जिद्दीच्या वाटेने जाऊ दे. आणि मग तिनेही मला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर माझं जर्नलिझम पूर्ण झालं. प्रज्ञानी अर्थातच आता जर्नलिझम पर्यंत ती कशी पोहोचली आणि त्याच्या मागे काय होतं कारण ते तिने सांगितलं. पण जर्नलिझम मध्ये उतरल्यानंतर केवळ कोर्स केला म्हणजे जर्नलिझम झालं असं होत नाही. फील्डवर जाणं, रिपोर्टिंग करणं, हा अनुभव कसा असतो, यासाठी काय करावं लागतं हे अर्थातच मी तिच्याकडनं जाणून घेणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर. दुर्गे दुर्घट भारी. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात आपण पाहतोय दुर्गे दुर्घट भारी आणि ज्या दुर्गेशी संवाद साधतोय तिचं नाव आहे प्रज्ञा केळकर सिंग. आता हे सिंग कसं वगैरे हे मी नंतर सांगेनच तुम्हाला किंवा तिच्याकडनं आपण जाणून घेऊच. पण आता सध्या आपण तिने जर्नलिझममध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय घडलं आणि मग कशा पद्धतीने तिने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं, तिथं कुठल्या अडचणी आल्या काम करताना, फील्डवर तिचं कसं नेटवर्क आहे, या सगळ्याच गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया. प्रज्ञा, सुरुवातीला तू इंटर्नशिप केली सकाळ, बरोबर, आणि मग पुढचा तुझा प्रवास सुरू झाला. मला आत्ताही आठवतंय लोकमतमध्ये 2011ला तू आणि मी आपण एकाच वेळी एक्झाम दिली आणि आपण सिलेक्ट झालो आणि उपसंपादक म्हणून लोकमतमध्ये जॉईन झालो. पण तुझा जो प्रवास आहे सकाळ इंटर्न नंतरचा तो कसा होता? ओके. सकाळमध्ये इंटर्नशिप करताना बातम्यांचं भाषांतर करणं, आपल्या शहरामध्ये कुठे काय घडामोडी होतात हे सगळं जाणून घेणं आणि ते शिकून घेणं. तिथे छान वरिष्ठांनी सगळं मार्गदर्शन केलं. लोकमत व्यावसायिक माझ्या करिअरची सुरुवात ही लोकमतमधून झाली. जसं आता तू म्हणालास, उपसंपादक म्हणून मी लोकमतला जॉईन झाले. तू जिल्हा ग्रामीण डेस्क? बरोबर, जिल्हा डेस्कला, पुणे जिल्हा डेस्कला मी साधारणपणे 3.5 वर्ष काम केलं.
आणि मुळात शहरात वाढलेली असल्यामुळं जिल्हा कव्हर करणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान होतं. कारण ग्रामीण भागामधलं राजकारण समाजकारण याचा माझ्याशी तसा काहीच अर्थार्थी संबंध नव्हता. पण तिथे काम करताना तिथल्या वार्ताहरांशी संपर्क साधताना खूप छोटे छोटे दुवे साधता आले, खूप छोटी छोटी माहिती मिळवता आली. आणि तिथे काम करत असताना जे आपलं व्याकरण असतं म्हणजे लिखाणामध्ये भाषा ही खूप जास्त महत्त्वाची असते. आणि भाषेवर जेव्हा आपण प्रभुत्व मिळवू शकतो, आपलं शब्द भांडार जेव्हा वाढतं, तर तेव्हा आपण आपले जे विचार आहेत तर ते आपण अगदी ठामपणे आणि छान शैलीमध्ये मांडू शकतो. त्या भाषा शब्दावरून फक्त माझ्या प्रेक्षकांसाठी, तिला केवळ मराठी, इंग्रजी आणि हिंदीच येतं असं नव्हे, तिला जर्मन आणि संस्कृती येतं. त्याचंही शिक्षण तिने घेतलेलं आहे. Yes. पुढे पुढे तर तिथे 3.5 वर्ष मी डेस्कला काम केल्यानंतर माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की तू आता रिपोर्टिंगला शिफ्ट हो, कारण तुझ्यामध्ये तो स्पार्क दिसतो आहे. शहरातली जरी असले, मला पुणे शहर जरी सगळं माहिती असलं तरी थेट फील्डवर जाण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी सुरुवातीला 1-2दा जरा टाळण्याचा प्रयत्न केला की नाही, मी डेस्कला कम्फर्टेबल आहे. पण जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे जातो तर त्यातच एक खरी मजा असते आणि शिकण्याचा अनुभव असतो. सो मी तिथून रिपोर्टिंगला शिफ्ट झाले. रिपोर्टिंगला शिफ्ट झाल्यानंतर आपण असं म्हणतो, ही पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची. तर संस्कृती हा एक बेस आहे आपल्या शहराचा. तर तो मला सुरुवातीला अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक बीट मला सांस्कृतिक बीट मी बघायला लागले, कव्हर करायला लागले. साहित्य संमेलन, अगदी साहित्य संमेलनं, मुलाखती, कवी संमेलनं, पुस्तक प्रकाशनं, म्हणजे पुण्यामध्ये रोज अनेक कार्यक्रम होत असतात. आपण लहानपणापासून ज्यांचं साहित्य वाचत आलेलो आहोत, ज्यांच्या कविता ऐकत आलेलो आहोत, तर त्या लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची, पाहण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना ऐकण्याची जी संधी मिळाली, तर त्यामधून मी खूप समृद्ध होत गेले. आणि त्यामुळे सांस्कृतिक हा माझा खूप छान पाया रचला गेला. आणि तिथून पुढे माझी खऱ्या अर्थाने आणखी मी समृद्ध होत गेले. पत्रकारितेत नवनवीन आव्हानं स्वीकारत गेले आणि शिकत गेले. ते अगदी आत्ता म्हणजे आता परवा आपण गणेश विसर्जन मिरवणूक होतो, ती मिरवणूक देखील तू कव्हर केलेली आहेस अलका चौकात बसून आणि सगळे तुम्ही पत्रकार मित्रमंडळी. पण अर्थात हा सगळा जो तुझा अनुभव होता किंवा या क्षेत्रात सांस्कृतिक बीट सांभाळलंस तू पत्रकारितेतलं, पण हे करता करता तू पत्रकारिता आणि स्त्रिया या विषयावर व्याख्यान पण दिलंस तू. म्हणजे हा एक वेगळाच अनुभव तुझा होता. तो कसा होता, काय सांगशील तू? अगदी प्रत्येक आपल्या आवडीचा पाया हा लहानपणापासून रचला गेलेला असतो. शाळेत असताना वक्तृत्व, कथाकथन, वादविवाद स्पर्धा, तर यामध्ये माझा इतका छान मी मुरले होते की मला असं माईक समोर उभं राहिलं की असं फार छान बोलावंसं वाटतं, उत्स्फूर्तपणे विचार मांडावेसे वाटतात. तर सांस्कृतिक क्षेत्रातच काम करत असल्यामुळे साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे मला मागच्या महिन्यामध्ये आमंत्रण होतं की पत्रकारिता आणि स्त्रिया याबद्दल मी माझे विचार मांडावेत. खरं तर मी त्यावेळेलाही तेच बोलले होते आणि आताही मी तेच सांगेन की पत्रकारिता हा इतका मोठा आयाम असलेलं हे इतकं मोठं क्षेत्र आहे की मी स्वतःला त्यात खूप अनुभवी आहे. आणि आता मी माझे विचार मांडेन असं मी म्हणणार नाही, तर मी गप्पा मारू शकते, मी माझे अनुभव सांगू शकते. मला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर त्यावेळेलाही मी पत्रकारिता आणि स्त्रिया याबद्दल अनेक वेगवेगळे विचार मांडले. आता तुझ्याशी बोलताना मी तोच विचार करत होते की हा सगळा जो आपला प्रवास असतो की आपलं शिक्षण, आपलं करिअर, तर या सगळ्यातून जाताना घर ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर. आणि माझं लग्न झालं 2009 मध्ये, म्हणजे मी 2008 मध्ये पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. थोडंसं डायव्हर्जन, थोडं विषयांतर होतं. BSc बायोटेक्नॉलॉजीला असताना मी आणि माझा आताचा नवरा आम्ही एका कॉलेजला होतो आणि तिथे आमची गट्टी जमली, प्रेम जमलं. आणि त्याच्यानंतर तो IT क्षेत्रामध्ये त्याला जायचं होतं. सो त्याने MCM ला ॲडमिशन घेतली. आणि माझं मगाशी मी जे म्हटलं की मायक्रोबायोलॉजी नंतर मग मी तिथे MCM ला गेले की त्याच्या आपण एकत्र करिअर करता येईल वगैरे. तर मी 2 महिने MCMचा कोर्स केला. मी C लँग्वेज शिकले, C++ शिकले. आणि त्यानंतर इथली पूर्ण प्रोसेस झाली मराठवाड्याची, तेव्हा मी इकडे शिफ्ट झाले जर्नलिझमला. जर्नलिझम संपलं आणि माझं लगेच लग्न झालं. आणि घरामध्ये मी स्त्री एकटीच, म्हणजे आमच्या घरी माझा मुलगा, पती आणि सासरे, आणि आम्ही असं चौघांचं छान एकदम सुखी कुटुंब आहे. सो स्त्रीला एक घर सांभाळण्याची जी एक शैली लाभलेली असते, तर ते तितकंच आपलं क्षेत्र सगळं निवडताना सुद्धा ते आव्हान असतं. पण माझे सासरे, माझा नवरा आणि आता माझा मुलगा ते इतके सपोर्टिव्ह आहेत की मला असं कधी जाणवलंच नाही की आपल्याला अरे बापरे आपल्याला 2 दगडांवर पाय ठेवून कसरत करायला लागते. एक वाक्य म्हणालीस की घरात एकच स्त्री आहे आणि ते एक मुळात पंजाबी कुटुंब आणि तुझं हे, आणि तुम्ही एकत्र आलात, अर्थातच छान तुमचं कुटुंब आहे.
मग आता त्या घरात एकटी स्त्री बोलल्यावर सगळं म्हणजे धाक आणि सगळं तुझीच तिथे म्हणजे दुर्गाच तू तिथे, त्यामुळे सगळ्यांनी गप म्हणले की गप असं म्हणजे काय नेमकं घरात वातावरण कसं आहे? हा, घरात वातावरण म्हणजे आपण जी फ्रेज वापरतो वन मॅन शो, तर तसं आमच्या तो घरात तसाच. वन वुमन शो असं आहे. घरातले सगळे अतिशय शांत स्वभावाचे आहेत आणि माझा स्वभाव अतिशय वेगळा आणि उलटा आहे. तुला हे कसे सपोर्टिव्ह ठरतात या क्षेत्रासाठी? आणि एक तर मुळात तुझं जे क्षेत्र आहे ते आव्हानात्मक आहे. बरोबर. अशा वेळी पती Yes. काय आपण तू एमसीएम म्हणतेस तर अर्थातच आयटी हो. क्षेत्रात एक तर त्याचं बौद्धिक काम, तो घरी येणार बरोबर. त्यावेळी तू घरी असशील नशील असा प्रश्न आहे. अर्थात काही असे पण आपण बातम्या कव्हर होतो की ज्यामध्ये जीवावर बेततं अशा पण अगदी, परिस्थिती अगदी. येतात. अशा वेळी तुझा छोटा मुलगा आहे, बरोबर. सासरे वडिलांसारखे असं, अशा वेळी तू कसं सांभाळतेस काय? हो, पत्रकारिता करत असतानाच म्हणजे मी माझी डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर माझा मुलगा 3 महिन्याचा असताना मी पुन्हा जॉईन झाले. कारण आपल्याकडे सुट्ट्या हा प्रकार कमी असतो थोडा पत्रकारितेमध्ये. तर तो 3 महिन्याचा असल्यापासून माझ्या सासऱ्यांनी त्याला अगदी आजीप्रमाणे त्याला सांभाळलं आणि त्यामुळे मी माझ्या क्षेत्रावर आणि माझ्या करिअरवर खूप छान फोकस करू शकले. आणि त्या काळातही माझ्या बातम्या लिहिणं आणि सोशल मीडियावर लिखाण करणं हे सगळं सुरूच होतं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की माझा सासऱ्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला, नवऱ्याचा तर लग्नाच्या आधीपासूनच सपोर्ट होता. पण त्या तू त्याला आधीच गुंडाळलं होतं. आणि त्या दोघांकडून सगळं बघून शिकलेला आता माझा मुलगा पण इतका सपोर्टिव्ह आहे की आता कोरोना काळात म्हणजे मी मगाशी सांगितलं जसं सांस्कृतिक बीट केलं, तसं तू- त्यानंतर मी शिक्षण आणि आरोग्य या बीटकडे वळले. आणि आरोग्य बीट माझ्याकडे येण्याची वेळ आणि कोरोना येण्याची वेळ ही अगदी योगायोगाने जुळून आली होती. 9 मार्चला आपल्याकडे पहिला कोरोना पेशंट सापडला आणि त्या दिवशी मी नायडू हॉस्पिटलमध्ये होते आणि घरातून फोनाफोनी सुरू होती, काळजी होती सगळ्यांना असं तसं. पण मला ही बातमी मिळवण्याची आणि फील्ड रिपोर्टिंग करण्याची, स्पॉट रिपोर्टिंग करण्याची तेवढीच उत्सुकता होती, गरज होती. आणि आपल्याही गरजेपेक्षा लोकांपर्यंत संदेश जावा की नेमकं काय चालू आहे, तर त्यासाठी मी तिथे स्पॉट रिपोर्टिंगला होते. त्याच्यानंतर पुढचे कोरोनाचे 3-4.5 महिने आम्ही फील्डवर काम करत होतो, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जात होतो. लसीकरणाची काय परिस्थिती आहे, रेमडेसिवीरचे डोस उपलब्ध आहेत की नाही, हे सगळं सुरू होतं. त्याच वेळेला नवरा आयटी क्षेत्रात असल्यामुळे त्याचं पूर्णपणे वर्क फ्रॉम होम सुरू होतं. सासरे घरातच होते रिटायरमेंटमुळे, मुलगा घरात होता. तर अशा वेळेला सतत मनात भीती असायची की आपणच तर कोरोना घरात घेऊन जाणार Exactly. आणि नाही. घरातली एक स्त्री जी कोरोना काळामध्ये बाहेर जाऊन रिपोर्टिंग करते, ती घरी येणार, आपल्याला तर कोरोना होणार नाही का अशी देखील अगदी. भीती घरातल्यांना असते. आणि 2020 साल सगळं त्या ह्याच्यामध्ये गेलं. 2021चा एप्रिल महिना होता आणि मी सुतार हॉस्पिटलमध्ये लसीकरण कसं चालू आहे वगैरे ते बघण्यासाठी गेले होते. साधारण 2-2.5 तास मी तिथे होते. त्याच्यानंतर मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी मला लक्षणं दिसायला लागली कोरोनाची आणि 3-4 दिवसांनी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. आणि त्यानंतर घरातल्या अर्थात सगळ्यांची टेस्ट करणं गरजेचं होतं. तर माझ्या सासऱ्यांची सुद्धा, त्यांचं वय 70 आहे, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, नवऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली, सुदैवाने मुलगा निगेटिव्ह निघाला. सो पण म्हणजे मला एक कुठेतरी बिहाइंड द माइंड एक टेन्शन होतं की आपल्यामुळे कोरोना घरात आला. पण माझ्या सासऱ्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं की ते म्हणाले की अमिताभ बच्चन घरात बसतोय, त्याच्या दिमतीला इतकी 100 माणसं आहे तरी त्याला कोरोना होऊ शकतो, आपल्याला झाला तर कुठे बिघडलं, आपण सगळी काळजी घेतो आहोत, आपण ह्याच्यातूनही बाहेर पडू. इथे दुर्गेला मिळालेली साथ आहे. अगदी ही अगदी खरी खरं आहे. साथ हो, आहे. निश्चितच. हो. तू आता प्रज्ञा म्हणजे कोरोना काळात तू केलेल्या बऱ्याचशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. तुझ्या मेहनतीचं जे फळ आहे ते देखील तुला मिळालं. घर बसल्या लोकांना वृत्तपत्र सुद्धा घरी येत नव्हती अशी परिस्थिती होती. बरोबर. तेव्हा अर्थातच मोबाईलवर बातम्या लोक पाहत होते. पण हा सगळा पॅन्डेमिकचा काळ जो होता, तू आधी सांस्कृतिक बीट सांभाळलंस, नंतर शिक्षणाचं बीट आणि आरोग्य बीट ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्यास. याच्यात आव्हानात्मक बीट जर पाहिलं तर निश्चितच आरोग्याचं अगदी, बीट. आणि अगदी आता आपण लेटेस्ट आपण पाहतोय की काय परिस्थिती आहे. म्हणजे ठाण्याच्या रुग्णालयात काय घडलं, नांदेडमध्ये काय घडलं, अगदी, अगदी. आपली आरोग्य विभागाची काय परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. इव्हन आपली जी म्हणतो ना आपण मोठमोठी रुग्णालय, शासकीय रुग्णालय. परवाच एक घटना देखील आपल्या पुण्यामध्ये घडली आणि एक ड्रग्ज प्रकरणातला आरोपी ससूनमधून पळून जातो काय, आज त्याला अटक होते काय, याच्यावर तुझा पहिल्यापासून तू याच्यावर कव्हरेज केलेलं आहेस, रिपोर्टिंग केलेलं आहेस. आज तर तुझा एक तो विषय गाजतोय की घराणेशाहीचा ठाकूर पॅटर्न वगैरे. तर अशी बातमी कव्हर करताना जिथे अर्थातच एकतर भीतीदायक वातावरण असतं आणि ती बातमी शोधून काढायची असते आणि ती प्रॉपर ऑथेंटिक द्यायची असते आणि आपल्या सिनियर्सपर्यंत तो रिपोर्ट पोहोचवायचा असतो. कसं काय तू करू शकतेस हे मॅनेज, काय करावं लागतं? बरोबर. पत्रकारिता करताना आणि ऑथेंटिक बातम्या देताना आणि तेही बातमी मागची बातमी देताना सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे सोर्सेस. बातमीदारासाठी सोर्सेस हे खूप महत्त्वाचे असतात आणि ते सोर्सेस ऑथेंटिक असावेत. यासाठी आपला त्यांच्यावर विश्वास बसणं आणि त्यांचा आपल्यावर विश्वास बसणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तू जसं म्हणालास की ससूनचं प्रकरण गेले 10-15 दिवस गाजत आहे. माझ्या मते 3 तारखेला 3 ऑक्टोबरला ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला
आणि त्यानंतर ते आजपर्यंत मी ससूनच्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कंगोरे मांडायचा प्रयत्न करते. म्हणजे तिथल्या डॉक्टरांचे असलेले आर्थिक हितसंबंध, त्यांच्यावर असलेला राजकीय दबाव, हे तर सगळं मांडलंच, पण त्या निमित्ताने रुग्णसेवा तिथे कशी कोलमडलेली आहे आणि तिथे रुग्णांना कशा प्रकारे त्रास होतो, औषधं मिळण्याला त्रास होतो, त्यांना व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत, त्यांना MRI आणि CT स्कॅनसाठी आठवडाभर वेटिंगवर राहावं लागतं. तर या सगळ्याचं सुद्धा आम्ही माझ्यासह माझ्या टीमने स्टिंग ऑपरेशन केलं. तो सगळा विषय आम्ही लोकांसमोर मांडला. आपण जिथं म्हणतो की खाजगी हॉस्पिटल्स ही अवाचा सवा पैसे आकारणारी आहेत, महागडी आहेत, अशा वेळेला जे गरीब आणि गरजू रुग्ण आहेत तर त्यांच्यासाठी ही शासकीय रुग्णालय ही खूप मोठी दिलासादायक असतात. पण तिथली जर व्यवस्था कोलमडत असेल तर मग सामान्य माणसाने कुठे जायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि अशा वेळेला आपण पत्रकार म्हणून व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य असतं. सिनियर रिपोर्टर म्हणून तुला प्रज्ञा काय वाटतं, आरोग्य सेवेचा बोजवार उडायला महाराष्ट्रात असं वाटतं तुला? अगदी. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये खूप वेगवेगळ्या वळणांवर चाललेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातोय तो सामान्य माणूस भरडला जातोय. आणि कुठल्याही सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये आता जो काही सगळा भोंगळ कारभार आहे तर त्यामुळे सगळ्यात प्रचंड नुकसान हे या माणसांचं, सामान्य माणसांचं आणि त्याच्यातही गरीब आणि गरजू माणसांचं तू या होतंय. बातमीदारीच्या माध्यमातून काही पेशंट्स रुग्णांशी पण बोलली रुग्णांशी काय बोललेली अवस्था आहे. काय त्याच्या म्हणजे आधी तुला मी काय सांगितलं? त्याच्या आधी मी एक सांगेन, मी परवाच एक बातमी केली की आपली राज्यातली जेवढी शासकीय रुग्णालये आहेत तर तिथे जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, डेंटिस्ट, पॅथॉलॉजिस्ट किंवा आपले सायकोलॉजिस्ट, सर्जन, ज्याला आपण specialist म्हणतो. स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट, तर 60%हून अधिक पदं रिक्त आहेत डॉक्टरांची बरं. आपल्या पूर्ण राज्यामध्ये. तर एकीकडे खाजगी रुग्णालयांमध्ये पेशंट्स जात आहेत, पैसे म्हणजे लाखोच्या लाखो रुपये खर्च करतायत. सामान्य माणसाची तशी परिस्थिती नाहीये. रुग्णांशी मी जेव्हा औंध जिल्हा रुग्णालयात जाते, ससूनमध्ये जाते, तर तेव्हा मी रुग्णांशी बोलत असते. तर त्यांना रोजंदारीवर काम करणारी लोक असतात, दिवसाला 400-500 रुपये कमवणारी लोक असतात, घरात म्हातारे आईवडील असतात, त्यांना म्हणजे स्वतःची रोजंदारी सांभाळणं, त्यांना उपचारांसाठी इथपर्यंत घेऊन येणं, इथल्या सगळ्या व्यवस्थेचा सामना करणं आणि त्याच्यानंतर कधीतरी इतकी हतबलता दिसते त्यांच्या चेहऱ्यावर की आपल्याला असं वाटतं की आपण काय करू शकतो यांच्यासाठी. तर यासाठीच आपण व्यवस्थेला, मी मगाशी म्हटलं तसं, प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये मंत्र्यांपर्यंत जाणं हे खूप गरजेचं आहे. कारण मंत्री जेव्हा स्वार्थीपणाने स्वतःचं राजकारण करत असतात तर तुम्ही राजकारण कुणाच्या जोरावर करता, तर तुम्ही सामान्य माणसाच्या मतांच्या जोरावर तुम्ही पुढे जात असता. 5 वर्ष म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की निवडणुका जवळ आल्या की तुम्ही मोठी मोठी आश्वासनं देता, तर त्याच्यामध्ये जे हे असतात जाहीरनामे असतात, आरोग्य सेवा आम्ही सुधारू, पण सुधारू म्हणजे काय करणार आहात तुम्ही? तुमच्याकडे जास्त MRI मशीन्स नाही आहेत, CT स्कॅन मशीन्स नाही आहेत, तुमच्याकडे उपचार करणारे डॉक्टर्स नाही आहेत. अशा वेळेला तुम्ही सामान्य माणसाला काय देणार आहात? तर हे विचारणं हे आपलं काम आहे. आणि त्यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी सामान्य माणसांनी सुद्धा जोर लावणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि हा आपला रोष मतपेटीतून सुद्धा आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. निश्चितच. आणि पत्रकारितेच्या माध्यमातून या सगळ्या तू प्रश्नांना वाचा फोडतीयस, हे अतिशय उत्तम महत्त्वाचं काम आहे. आता थोडंसं आपण रिलॅक्स करतो, तुला एक मुलाखतीचा गिअर चेंज करू आपण आणि एक गृहिणी म्हणून या सगळ्या विषयाकडे पाहूयात. पत्रकार म्हणून तर तू काम करतेसच आहेस, तुला काय आवडीनिवडी काय आहेत तुझ्या? म्हणजे स्पोर्ट्स तुला आवडतो असं मला तर माहिती आहे, फुटबॉल तुला खूप आवडतो आणि या सगळ्या जे खेळ आहेत याच्याकडे कधी वेळ देतेस का नाही? मनोरंजनाकडे कधी वेळ देतेस नाही का? आता जसं तू बोलतेस व्यवस्थेबद्दल तसं घरात जाऊन पण बसारे ऐका काय तर असं का? तू सांगितलंस तो एक छोटा किस्सा सांगते. कोरोनाचा काळ चालू होता, आम्ही काही 10-15 दिवस आम्ही घरून बातम्या करत होतो, सतत डॉक्टरांशी बोलणं, सध्याचे ट्रेंड काय आहेत वगैरे वगैरे, अँटीजेन टेस्ट, RT-PCR टेस्ट, हे सगळं चालू असायचं. मुलगा माझा तेव्हा 2रीत होता, 2री आणि 3री त्याचं ऑनलाईन झालं. तर त्याच्या कानावर सतत हे पडत असायचं की आई काहीतरी बोलतीये, कोरोनाबद्दल बोलतीये. आणि ऑनलाईन शाळा सुरू असताना त्याला निबंध स्पर्धा होती त्याची, आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुठलाही एक विषय निवडा आणि त्याच्यावर निबंध लिहा. तर म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की त्याने कोरोनाची साथ, कोरोना पॅन्डेमिक हा विषय त्याने निवडला. आणि त्या दिवशी महाराष्ट्रात किती पेशंट्स आहेत, अँटीजेन टेस्टसाठी काय वापरलं जातं, RT-PCR साठी काय वापरलं जातं, हे त्याने इंग्लिशमध्ये 2 पानं निबंध लिहिला होता. आणि मला ते वाचून म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि कुठेतरी वाटलं की अरे, आपण त्याचं हे बालमन आहे, बालवय आहे, तर काय त्याच्या कानावर काय पडतंय आपल्याकडे. थोडक्यात तुझा आरोग्यपीठचा तो सोर्सच होता. हो अगदी. पण मुलांनी हे सगळं करणं गरजेचं असतं. सो गृहिणी म्हणून काम करताना या सगळ्या दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालताना हा सगळा बॅलन्स साधावाच लागतो. आणि पत्रकारितेमध्ये जेव्हा स्त्री येते तर स्त्रियांना जसं इतर क्षेत्रामध्ये अनेक आव्हानं असतात तर तशी इथंही आव्हानं असतात. बीट हा जो प्रकार आहे पत्रकारितेमध्ये,
तर अजूनही एक धारणा आहे की सॉफ्ट बीट असतात, हां. सांस्कृतिक, हां. शिक्षण, शिक्षण, आरोग्य. तर हां, तर ही बीट महिलांनी करावीत. महानगरपालिका, त्याच्यानंतर राजकारण, याकडे क्राईम, याकडे महिलांनी वळू नये किंवा त्यांना फारसं त्यासाठी मार्ग निवडू दिला जात नाही, असं अजूनही चित्र दिसतं. आपल्याला आश्चर्य हो, पण वाटेल. तू आरोग्य बीट सांभाळून दाखवतेस ना की आव्हानात नाही? आणि आरोग्य बीटच्या आधी मी महापालिका बीटही 1 वर्ष सांभाळलं होतं लोकमतमध्ये. सो तिथलेही अनुभव एक, कारण काय असतं, राजकीय व्यक्ती, क्रिमिनल्स यांच्याशी आपण जेव्हा संवाद साधतो, बोलतो, बातम्या काढण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याच्यात खूप जोखीम असते. पण आजकालची आपण जेव्हा वुमन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतो, आता नवरात्र सुरू आहे, आपण दुर्गेचा जागर करतो आहोत, तर प्रत्येक स्त्रीमध्ये ती दुर्गा लपलेलीच असते. आणि जेव्हा तिच्यासमोर तुम्ही आव्हान की नाही तू क्राईम बीट कर, तुला हे जमेल, असं जेव्हा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून तिला सांगता, तर ती नक्की करू शकते. आणि पुण्यामध्ये अनेक महिला पत्रकारांनी अत्यंत यशस्वीपणे क्राईम, महानगरपालिका, राजकीय हे बीट खूप छान पद्धतीने सांभाळलेले आहे. नक्की, आणि त्यातलीच तू एक आहेस आणि ते सगळेच प्रेक्षक पाहतात. मला आणखी एक प्रश्न तुला असं विचारायचं की तू आणि तुझे मिस्टर कधी असं मनोरंजन म्हणून आता जरा थोडं का सुट्टी काढूयात दोघं आणि जाऊयात तर कुठेतरी फिरायला वगैरे, पिक्चर असं काही होतंय की नाही? काही बघता का नाही कधी पिक्चर? हो, मी मगाशी म्हटलं तसं मला क्रिकेट आणि फुटबॉलची आवड आहे आणि मला पिक्चर बघण्याची प्रचंड आवड आहे. शेवटचा पिक्चर दोघांनी कुठला बघितला? वॅक्सिन वॉर पाहिला अच्छा, होता. तोही आरोग्याशी संबंधित हो, का? हो. अरे म्हणजे मी ज्या क्षेत्रातल्या सगळ्या महिलांची मुलाखती घेतल्या त्यांना हा प्रश्न केला ना, जर कोणी चळवळीत असतील तर आंदोलन पिक्चर बघितलात का, आणि आता स्वानंदी रथ मॅडम येऊन गेला, पॅडमॅन बघितलात का? तर अशी परिस्थिती होते. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आपल्या क्षेत्राला धरूनच मनोरंजन काय आहे त्याचा विचार करा. आणि वॅक्सिन वॉर पिक्चर सुरू असताना, म्हणजे मी, मुलगा आणि नवरा असं तिघं गेलो होतो, तर माझी कंटिन्यू मागून कॉमेंट्री चालू होती की वॅक्सिनसाठी आपण असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे. ते दोघं म्हणले की आम्ही पिक्चर बघू का, तुझं ऐकू. तर ते इतकं आपण त्याच्यात आणि तुझा नवरा मनातल्या मनात म्हणत असेल. सो एकंदरीत प्रज्ञाचा हा सगळा प्रवास आहे, हा एवढा साधा सोपा प्रवास नाही जो आता आपण म्हणजे तिचं सकाळमध्ये इंटर्नशिप होणं आणि तिथून जे तिने थेट तिचा प्रवास सुरू करणं, ते आरोग्यपीठ पुढारीचं सांभाळण्यापर्यंत हा सगळा प्रवास करता करता एक गृहिणी म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून हा देखील सगळा प्रवास तिला सांभाळायचा. पण एवढं करताना तिच्या आत सुद्धा एक दुर्गा दडली आहे आणि ती दुर्गा जेव्हा प्रगट होते ना, तेव्हा ती काय करू शकते हे तिच्या सगळ्या बातम्या जर तुम्ही पाहिल्यात तिने दिल्या त्याच्यावरनं निश्चितच. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणते, मगाशी जे म्हटलं की माझी आई हीच दुर्गा होती. माझं जर्नलिझमचं शेवटचं वर्ष होतं आणि तेव्हाच आमच्या घरी एक मोठी घटना घडली. माझ्या आईवडिलांचा अपघात झाला होता आणि आई माझी तेव्हा कोमामध्ये गेली. ती जवळजवळ 33 दिवस कोमामध्ये होती. आणि ती मी मगाशी जसं म्हटलं, आमचा अभ्यास दोघींचा, आमचं वाचन, आमचं लेखन, त्याबद्दल ती इतकी सजग होती. आणि डॉक्टरांनी म्हणजे शेवटी अपेक्षा सोडल्या होत्या की आता 1-2 दिवसातच काहीतरी वाईट बातमी येऊ शकते. पण आपण एक म्हणतो की माणूस कोमामध्ये असला तरी त्याचं एक अनकॉन्शियस माइंड कुठेतरी सुरू असतं. माझा शेवटचा पेपर होता जर्नलिझमचा, तो 1 वाजता संपला आणि मग 1:15 वाजता माझ्या आईने शेवटचा श्वास घेतला. म्हणजे ती त्या अनकॉन्शियस माइंडमध्येही तिचा माझ्या करिअरचा, माझ्या याचा विचार होता, ध्यास होता. तर तिचेच हे सगळे विचार घेऊन आणि तिची आठवण मनात ठेवून मी हा सगळा प्रवास करते आहे आणि पुढेही तिला स्मरूनच मी हा सगळा प्रवास पुढे सुरू ठेवेन. नक्कीच. म्हणजे त्या दुर्गेचा, म्हणजे तुझ्या आईचा जी शक्ती आहे त्याच दुर्गेची शक्ती तुझ्यातच ती आता प्रगट झालेली आहे आणि असाच तुझा सगळा हा पुढचा प्रवास सुरू राहील. प्रज्ञा, अर्थातच तू आणि तुझ्यासारख्या अनेक तरुणी ज्या पत्रकारिता क्षेत्रात आहेत ते उत्तमरित्या काम करतायत आणि आम्ही देखील जोखीम सांभाळू शकतो आणि उत्तमरित्या जबाबदारी दिली तर ती पार देखील पाडू शकतो, हे तू प्रत्यक्षात तुमच्या कार्यातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे. येणाऱ्या ज्या या पत्रकारिता क्षेत्रात ज्या तरुणी आहेत त्यांच्यासाठी तू एक काय संदेश देशील? सहज नाही आहे हे एवढं, अगदी. ते करण्यासाठी काय करावं लागतं, काय मेहनत असू शकते, अगदी थोडक्यात तू काय संदेश देशील? ओके. सध्याचा सगळा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. आत्ताच्या ज्या पत्रकारितेमध्ये नव्याने मुली येत आहेत, तर प्रत्येकीला कॅमेऱ्याचं आकर्षण आहे की मी कॅमेऱ्यासमोर दिसली पाहिजे वगैरे. तर फक्त कॅमेऱ्यासमोर उभं राहणं आणि वार्तांकन करणं ही एवढीच पत्रकारिता नसते. तुम्हाला तुमचा बेस त्यासाठी पक्का असावा लागतो. तर मला पहिल्यांदा सांगायला आवडेल की तुम्ही खूप वाचा. जितकं तुम्ही वाचाल, संदर्भ ग्रंथ वाचाल, पूर्वीच्या पत्रकारितेचा इतिहास काय होता, फक्त भारतातच नाही तर वेगवेगळ्या देशांमधली पत्रकारिता कशी होती, आत्ता त्याचं काय स्टेटस आहे, या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यातून आपलं ज्ञान समृद्ध होत जातं आणि आपल्या करिअरकडे अजिबात लाईटली बघू नका. हे खूप जोखमीचं क्षेत्र आहे. हे 9 ते 5 करण्याची ही नोकरी नाही आहे. तुम्ही फक्त 6 तास किंवा 7 तास तुम्ही पत्रकार नसता तर 24 तास तो पत्रकार तुमच्यातला आतला जागा राहिला पाहिजे. अनेक प्रलोभनं येऊ शकतात आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये. तर त्या प्रलोभनांना दूर सारून आपलं एक उद्दिष्ट जे काही आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते गाठणं आणि आपण हे सगळं करतो आहोत ते समाजासाठी करतो आहोत.
हे सतत डोक्यात ठेवून प्रवास करणं कधीही चांगलं असेल एवढंच मी सांगू इच्छिते. नक्कीच. आणि अगदी एक शेवटचा फक्त प्रश्न विचारतो, घरामध्ये पंजाबी थाळी जास्त चालते का पुरणपोळी? पुरणपोळी. अरे म्हणजे तिथंही दबाव आहे. इट्स ओके. एकंदरीत प्रज्ञानी जी आपल्याला माहिती दिली, निश्चितपणे तिचा हा जो संघर्ष आणि हा सगळा प्रवास बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करता 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 तिच्या आतलं जेन्युइटी होतं की नाही, मला याच क्षेत्रात काम करायचं आहे, पत्रकारिता क्षेत्रात काम करायचं आहे. आणि तिने तो ध्यास धरला, अर्थात तो ध्यास पूर्ण करून दाखवला. एका उत्तम मोठ्या पेपरच्या म्हणजे पुढारीसारख्या दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदारपदी ती आत्ता काम करते. निश्चितच तिचं कौतुक आहे. अशा अनेक दुर्गा या समाजामध्ये आपल्या पद्धतीनं आपल्या रीतीनं यथोचित काम करतात. आपण फक्त त्यांच्याकडे पाहायला हवं, त्यांच्या संघर्षाचा प्रवास कधीतरी ऐकायला हवा. दुर्गे दुर्गटबारी हा कार्यक्रम अशाच दुर्गांसाठी आहे ज्यांनी केवळ आपल्यातली दुर्गा जागृत केली नाही, तर आपलं कार्य इतरांनी बघावं आणि ते कार्य पाहून त्यांच्यातली दुर्गा प्रगट व्हावी. धन्यवाद प्रज्ञा, तू आमच्या या सिटी नाऊच्या या दुर्गे दुर्गटबारी या कार्यक्रमात आलीस आणि आमच्या प्रेक्षकांना तुझा सगळा प्रवास. धन्यवाद. तुमच्या सर्व टीमचे आणि सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. थँक्यू प्रज्ञा. तर ही होती दुर्गा. अशा अनेक दुर्गा आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटवल्या, त्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवला. अशाच अनेक दुर्गा दरवर्षी तुमच्या भेटीस येतच राहतील. तुम्ही फक्त पाहायला विसरू नका दुर्गे दुर्गटबारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्गटबारी.